थोडा वेळ बघून त्याचं नाव घेऊया. रघुपती राघव राजा राम समर्थ रामदास स्वामींची. ऐका श्रोते सावध चित्ते श्री गुरुजी अद्भुत लीला. ऐका श्रोते सावध चित्ते श्री गुरुजी अद्भुत लीला. म्हणते जाला मानव नेमी मारुती गगनी अवतरला. म्हणते जाला मानव नेमी मारुती गगनी अवतरला. सुखासारखे विरक्त योगी ज्ञानवते समर्थ रामदास स्वामींचं कसं होतं की ते भ्रमण करता करता लोकांना उपदेश द्यायचे, त्यांच्या घरी जायचे, श्लोक म्हणायचे, त्यात चांगले उपदेशाच्या गोष्टी सांगायचे. समर्थ मोठ्या मोठ्या स्टेजवर उभं राहून भाषणं तर करायचे, पण त्यापेक्षाही समर्थ घराघरात जाऊन उपदेश करायचे. प्रत्येक माणसामध्ये तो बदल घडला पाहिजे. तर असंच भ्रमंती करता 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 समर्थ कराड जवळच्या शहापूर या गावी आले. तिथे आल्यानंतर त्यांनी चौकशी केली. थोडी चौकशी केल्यावर त्यांना कळलं की इथला जो मुख्य आहे, जो इथल्या गावाचा महसूल गोळा करतो, त्याचं नाव बाजीपंत शहापूरकर आणि तो अत्यंत भ्रष्ट माणूस आहे. हो, नुसता पैसा खाल्लाय लोकांचा, चांगलं काम काही कधी केलंच नाही. पण समर्थांना कळलं की ह्याला जर आपण वटणीवर आणला तर हा स्वराज्याच्या कामात नक्कीच उपयोगी येईल. समर्थ काय करायचे? हिरे निवडायचे, त्यांचे पैलू काढायचे आणि कुठला हिरा आपल्याकडे ठेवता येईल आणि कुठला शिवबांकडे स्वराज्याच्या कार्यासाठी पाठवता येईल हे समर्थ काम करायचे. समर्थाने ठरवलं की ह्याला आपण शिवबांकडे पाठवायचं. समर्थांनी शोध घेतला आणि त्यांना कळालं की ह्या बाजीपंताची जी ताकद आहे ती त्याची पत्नी आहे. जर तिला सरळ केलं तर हा खूप सरळ होईल. असा घात नाही खायचा, असा घात खायचा. तर मग रामाधिक बाजीपंत
भ्रष्ट नरमणी रामानि बाबाजी पंत भ्रष्ट नरमणी रामानि बाबाजी पंत भ्रष्ट नरमणी द्रव्य लोभी लोलुपतो चतुरयामी द्रव्य लोभी लोलुपतो समर्थाने ठरवलं आता आपण ह्याला शुभांकडे पाठवायचं. समर्थ त्या बाजीबंधांच्या घरासमोर उभी आहेत. भ्रमण करीत येती श्री गुरु एक वेळ रघुवीर गर्जनेने होई जो पर्वकाळ गृहिणी वृंद होई ऐकुनी राम नाम अशुभ वद स्वीकारे आमुचे श्रेष्ठ धाम. तर समर्थ त्या सतीबाई म्हणजे बाजीबंधांची पत्नी त्या सतीबाईंच्या घरासमोर उभी आहेत. समर्थांनी खणखणीत आवाजात श्लोक म्हटला. मरे सत्याचा तुझा शोक मागे अकस्मात तोही पुढे जात आहे पुढे नाजनी लोभरे शोभ त्याने म्हणून जनी मागुता जन्म घेते. जय समर्थांनी खणखणीत आवाजात श्लोक म्हणला. जसा समर्थांनी श्लोक म्हणला सतीबाई तर करत बाहेर आली. हो त्यावेळी सतीबाई चुलीला पोतेर करत होती. आता आजच्या काळात पोतेर म्हणजे काय सांगावं लागेल. तर पूर्वीच्या काळी ती जी चूल असायची तिला रात्री जेवण झाल्यानंतर तिला त्या शेणा मातीनं भरवून पोतेऱ्यात त्या भिजवून तिला सारवलं जायचं. सकाळी उठल्यानंतर तिची पूजा केली जायची. तिला हळदी कुंकू वाहिलं जायचं. तिची ओटी सुद्धा भरली जायची. हो आता काही राहिलं नाही कारण आता चुली नाही आहे तर गॅसच्या शेगड्या आहेत. तिची काय पूजा करणार. मग पूर्वीच्या काळी त्यावेळी सतीबाई चुलीला पोतेरं करत होती. समर्थांनी जसा श्लोक म्हणला तर करत बाहेर आली. अरे गोसाव्या तुला कळतं का नाही असं काय अशुभ बोलतोस. समर्थ काय म्हणले. मरे एक त्याचा तुझा शोक वाही. तिला अर्थ पण कळला नाही. हो मरे एवढा शब्द तिला डोक्यात घेतला आणि ती बोलायला लागली. आणि समर्थांनी जय जय रघुवीर समर्थ म्हटलं तसं तिच्या डोक्यात गेलं. पूर्वीच्या काही माणसांची समजूत होती राम हा शब्द अशुभ आहे तो शेवटीच घेतला जातो. राम नाम सत्य आहे. पण असं आहे का हो. तर रामाचं नाव किती कल्याणकारी आहे. कल्याणानां निधानं कलिमलमथनं पावनं पावनानां पाथेयं यं मोक्षपरिपदप्राप्तये प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकं कविवरवचसां जीवनं सज्जनानां बीजं धर्मधुमस्य प्रभवतु भवतां भूतये रामनाम. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात अगं त्या रामाचं नाव किती पवित्र आहे किती कल्याणकारी आहे तू काय असं बोलतेस. सतीबाई म्हणले अरे गोसाव्या तू का असं अशुभ बोलतोस. माझे हात बघ सोन्याने भरलेले आहेत. घरात धान्य कोठारा धान्याने भरलेली आहेत. तिजोऱ्या संपत्तीने भरलेल्या आहेत. माझ्या लेकीचे हात देखील भरलेले आहेत. रे का असं अशुभ माझ्या दारात येऊन बोलतोस. समर्थ तिला समजावताय अगं रामाचं नाव अत्यंत गोड आहे ग. सतीबाई शेवटी इतकी संतापली आणि समर्थ म्हणाले माय भिक्षा दे ना तू मला. सतीबाई म्हणली अरे गोसाव्या भिक्षा हवी तुला. भिक्षा हवी ठीक आहे भिक्षा. म्हणून सतीबाईंनी काय केलं हातातील पोते रे तेच तिने फेकले समर्थासी. हातातील पोते रे तेच तिने फेकले समर्थ
समर्थांनी काय उत्तर द्यावं श्रोते हो. माझा राम तुला गे, माझा राम तुला गे, देईल तू मागशील ते त्याचे. राम राम हरे हरे राम 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 सीतापती राम 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 अरे गोसाव्या भिक्षा तुला ही भे भिक्षा म्हणून सतीबाईंनी ते पोतेर समर्थांच्या अंगावर फेकलं. समर्थाने ते हातात घेतलं, मन तसं स्मित केलं. पोतेराकडे पाहत आहे, सतीबाईंकडे पाहत आहे. समर्थ म्हणतात माय अगदी योग्य भिक्षा दिलीच का मला. आजपर्यंत ही अशी भिक्षा मला कुणीही दिली नव्हती. अगं मला माहिती आहे तुला काय सांगायचंय. तुला असं म्हणायचंय की समर्था माझं मन ह्या पोतेरासारखं झालंय हो, सगळं बरबटलेलं झालंय. मग तुमच्या रामनामाचा गहिरा रंग ह्यावर चढणार तरी कसा. समर्थांनी ते पोतेरं घेतलं, कृष्णामाईच्या काठी आले आणि त्या पोतेऱ्यावर प्रक्रिया करायला सुरुवात केली. पोतेरे घेऊन या हाती, पोतेरे घेऊन या हाती, कृष्णे वर्षी समर्थ येती, कृष्णे वर्षी समर्थ येती. समर्थ त्यासी देती होती, समर्थ त्यासी देती होती, मला त्याचा तो जाणे होती. भट्ट तयासी मिळवून देती, भट्ट तयासी मिळवून देती, खडकावर वारस टाकी, खडकावर वारस टाकी. सूर्यप्रकाशे गेले वार, सूर्यप्रकाशे गेले वार, चिंध्या त्याच्या करती काढून. पिळवटो नकाकडे करोनी, पिळवटो नकाकडे करोनी, तुपात त्याला घेते सोनी, तुपात त्याला घेते सोनी. श्रीरामासी नित्य प्रभाते, श्रीरामासी नित्य प्रभाते, ओवाळीत ती काकड आरती, ओवाळीत ती काकड आरती. समर्थ आरती, समर्थ आरती, रामा धाव प्रभो रघुपती, रामा धाव प्रभो रघुपती, रामा धाव प्रभो रघुपती. समर्थांनी काय केलं हो, त्या पोतेऱ्यात ते पोतेरं कृष्णामाईच्या काठात स्वच्छ पाण्यात स्वच्छ धुवून काढलं, झटकलं, जोरात त्या खडकावर वाळत टाकलं. जशी सूर्याची तेजस्वी किरणं त्या पोतेऱ्यावर पडतायत तसं सतीबाईंचं अंतःकरण इकडे शुष्क व्हायला लागलं. समर्थ जसं जसं तिकडं प्रक्रिया करतायत तसं इकडं सतीबाईंच्या अंतःकरणात बदल व्हायला लागला. समर्थांनी काय केलं, त्या पोतेऱ्यात ते जेव्हा वाळलं तेव्हा ते फाडलं, त्याच्या चिंध्या केल्या. जसं जसं ते समर्थ फाडतायत तसं तसं सतीबाईंचं अंतःकरण सुद्धा शुष्क व्हायला लागलं. मनातले सगळे विचार विकल्प, सगळा राग क्रोध सगळं निघून जायला लागलं. अत्यंत शांत झाल्या त्या. आता घरच्या सुनांना प्रश्न पडला, आपल्या सासूबाई शांत झाल्यात कशा. त्यांना कळतच नव्हतं. न राहून एकीनं विचारलं, सासूबाई अहो काय झालं तुम्हाला, बरं वाटत नाही का, औषध वगैरे देऊ का, एवढ्या शांत कशा काय झाला तुम्ही. नेहमी किरकिर करायच्या, वचवत करायच्या, जरा काही झालं की भस्कन अंगावर यायच्या, आत्ता काय झालं. सतीबाई म्हणतात नाही ग, सकाळी ते गोसावी बुवा दाराशी येऊन गेले, तेव्हापासून माझी अशी अवस्था होतीये. समर्थांनी काय केलं, त्या चिंध्या केलेले काकडे तयार केले आणि ते तुपात भिजवले. जसे जसं ते तुपात भिजवत आहेत त्या तुपाची स्निग्धता त्या काकड्यात उतरते, तसं तसं सतीबाईंच्या अंतःकरणात भक्तिभाव जागृत व्हायला लागला. अचानक कुठेतरी रामनाम ऐकू यायला लागलं. आणि समर्थांनी काय केलं हो, दुसऱ्या दिवशी पहाटे त्यातला एक काकडा घेतला, रामरायाची आरती केली. रामाला म्हणतात रामा हा काकडा माझा नाही बरं, हा काकडा त्या सतीबाईंचा, ह्याचं जे पुण्य आहे ते तिला मिळू दे, ते तिच्या पदरी पडू दे, ह्यात माझं काही नाही, हा काकडा त्या सतीबाईंचा. समर्थ रामाला आळवताय, काकड आरती ओवाळत मी श्रीरामा तुझला, काकड आरती ओवाळत मी श्रीरामा तुझला, भक्ती भाव सन्मती द्यावी प्रभू सती सावित्री,
पाहता सतीबाईंचं अंतःकरण बदलायला लागलं. तसं तसं इथं विजापूरच्या दरबारात बदल व्हायला लागले. बादशहाला अचानक जाग आली हो. सगळे हिशोबाची कागद चेक केली, थोडक्यात तपासली आणि त्याच्यात असं कळालं की शहापूरवरून जो महसूल आपल्याला येतो त्यात काहीतरी गडबड आहे. मग विजापूरच्या त्या बादशहानी आदिलशहानी फरमान सोडलं. शिराळा धरणी बाजूवंता सया, शिराळा धरणी बाजूवंता सया. शिराळा धरणी बाजूवंता सया, लष्करो फाष्टतो शासना करतया, लष्करो फाष्टतो शासना करतया. शिराळा धरणी बाजूवंता त्या आदिलशहाने फरमान सोडलं, बाजीपंत होय हाले कराव. मग ते यावनी सैनिक थेट शहापूरला आले. बाजीपंतांच्या घरासमोर उभे आहेत, विचारत आहेत, बाजीपंत कहा है, बुलाओ उसको. बाजीपंत बाहेर आला. त्याला कळेनाच हो झालं काय नेमकं. मागोमाग सतीबाई पण आली आणि मग ते सैनिक म्हणतायत कि बादशाह ने आपको लेकर जाने की आज्ञा की है, आप हमारे साथ चलिए. बाजीपंत नाही म्हणतो. सतीबाई म्हणतात, अहो आमचे हे असे नाहीत हो. तिला माहीत होतं सगळं, तरी पण ती म्हणत होती, अहो आमचे हे असे नाहीत हो. आणि मग त्या सैनिकांनी त्याला घोड्यावर टाकला, दोरखंडाने करकचून आवळला आणि थेट विजापूरच्या दरबारात घेऊन आले. इकडे समर्थ रामाला म्हणतात, रामा बाजीपंताला अटक झाली आहे. समर्था, चाललंय ना मग तुमच्या मनासारखं. हो चाललंय, पण त्याला लवकर सोडवला पाहिजे. त्या बादशहाचा काही नेम नाही, तो कधीही काहीही करू शकतो. मग समर्थ रामाला म्हणतायत, रामा तुम्ही जा ना हो, त्यांना सोडवून आणा ना. समर्थ प्रार्थिती राघवासया, समर्थ प्रार्थिती राघवासया, समर्थ प्रार्थिती राघवासया. बाजीपंत तो सोडवावया, बाजीपंत तो सोडवावया. रामराय म्हणतात, नाही समर्था, ते तुमचं काम आहे. कारण भगवंत कधी स्वतः मोठेपणा देत नाही हो, कायम त्या भक्ताचाच मोठेपणा दाखवतो. आणि मग समर्थांनी सांगितलं, नाही रामा तुम्हीच जा ह्या वेळेला. रामराय काय म्हणतायत की मी जाणार, पण मी समर्थ म्हणूनच जाणार. आणि काय झालं हो, रामदास विजापुरात निघाले.
दरबारी वेश परिधान केला, गंध लावला आणि ते आदिलशहाच्या दरबारात आले. दरबारात आले. मग बादशाहने विचारलं, कौन है आप, कहाँ से आए हैं? मी रामाजी पंत पाडेवार, शाहपुर से आया हूँ, बाजी पंत का हिसाब लेके आया हूँ. तुम्ही जी बाजीपंतांना अटक केली आहे ती पूर्ण चुकीची आहे. बादशाह म्हणतोय की ऐसा कैसा कहते हैं आप? मग रामाजींनी त्या हिशोबाच्या सगळ्या वह्या, त्या खोट्या तयार केलेल्या वह्या, बरोबर हिशोब केलेल्या वह्या त्या बादशहाला दाखवल्या. बादशहाला पटलं की बाजीपंत निर्दोष आहे. मग त्याला सोडवण्यात आलं. इकडं बाजीपंतांना कळतच नव्हतं की नक्की आपल्याबरोबर चाललंय काय. कारण एकदा आदिलशहाच्या दरबारात जो माणूस कैदेत जातो तो सुटेलच, आता काही नियम नाही. 99% तर नाही सुटत, 1% रामरायांनी केला हो. मग बाजीपंतांची सुटका झाली. बाजीपंत विचारतात रामाजींना, कोण आपण? रामाजी म्हणतात, अहो तुमच्या पत्नीने पाठवलं मला, तुमचा हिशोब सगळा चुकता करायला पत्नीने पाठवलं मला. मी खूप लांबून आलो, मला आता जाऊ दे. मग बाजीपंत म्हणले, नाही हो, तुम्ही अगदी देवासारखं धावून आलात. श्रोते हो, साक्षात रामरायांना म्हणताय तुम्ही देवासारखे धावून आलात. मग काय झालं? रामाजी म्हणतात, नाही मला जाऊ दे, मला माझी काम आहे. बाजीपंत घरी आले शहापूरला. बाजीपंत म्हणतात, विचारतो आता हिला नक्की हिने केलं काय. घराच्या बाहेर आले आणि तिला हाक मारली. अहो ती भूत बघितल्यासारखी बघायला लागली हो, नक्की हे परत कसे काय आले. बाहेर आली. मग म्हणते की आपण कसे काय सुटलात? तो म्हणत, अगं तूच पाठवलं होतं ना तर रामाजीला माझी सुटका करायला. नाही हो, मी असं कोणाला पाठवलं नाही. ती म्हणते, नाही नाही, मी कोणाला पाठवलं नाही. मग बाजीपंतांनाच कळेना नक्की झालं काय आता, हे नक्की होते कोण. सतीबाईंनी विचारलं, कसे दिसत होते. आणि मग त्या बाजीपंतांनी त्यांचं वर्णन केलं. ते वर्णन बरोबर हुबेहूब त्या सकाळी आलेल्या गोसावी बुवांशी जुळत होतं. तेव्हा तिला कळलं की हे सगळं केलंय ते त्या गोसावी बुवांनी केलंय. बाजीपंताला अद्दल तर घडलीच होती, पण त्या सतीबाईंचं सुद्धा मन परिवर्तन झालेलं होतं. मग त्यांनी ठरवलं की आता आपण समर्थांना शोधायचं आणि त्यांची माफी मागायची. जोपर्यंत समर्थांना मी स्वतःच्या हातून जीव घालत नाही तोपर्यंत मी अन्नाचा एक कणही घेणार नाही. सतीबाईंनी ठरवलं. समर्थांच्या दर्शनावी नकारी, समर्थांच्या दर्शनावी नकारी, अन्न पाणी मी सेवणार नाही, अन्न पाणी मी सेवणार नाही. सिंहासनी उदक तुंबडोरी, सिंहासनी उदक तुंबडोरी, आर्तभूनी उभयते शोधते, आर्तभूनी उभयते शोधते, शोधते, ते दोघं निघाले. समर्थांना शोधायला निघाले. सतीबाईंनी सगळी सामग्री घेतली जेवण बनवायची आणि बाजीपंतांनी काटक्या कुटक्या सगळं घेतलं डोक्यावर आणि निघाले. रामोराम भटकायला लागले, सगळ्यांना विचारायला लागले, समर्थांना कुणी पाहिलं का हो, समर्थांना कुणी पाहिलं का. वर्णन करू लागले समर्थांचं. गुरु समर्थ देखिले का, गुरु समर्थ देखिले का, कुणीतरी सांगा हो. समर्थ देखिले का. कृष्णमेघ सम जटामलकानन,
एका घरीत दिसले. समर्थांच्या जाऊन लोटांगणात घातलं, नमस्कार केला. समर्थांनी लगेच माफ करून टाकलं. आणि मग सतीबाई म्हणतीये, समर्था, जोपर्यंत मी तुम्हाला जेव घालत नाही तोपर्यंत मी अन्न पाण्याचं सेवन करणार नाही. त्यामुळे मी माझ्या हातात स्वयंपाक खावा. मी स्वयंपाक सिद्ध करते, आपण जेवायला बसा. समर्थ म्हणाले, ठीक आहे. मग त्या दोघांनी स्वयंपाक सिद्ध केला आणि समर्थांनी सांगितलं 2 पानं वाढवायची, एक माझं आणि अजून एक पान वाढायचं, पण एकदाच वाढायचं आणि वाढल्यानंतर मागे वळून पाहायचं नाही. ते दोघं म्हणले, ठीक आहे, नाही पाहणार. त्यांनी दोघांनी जेवण वाढलं आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने तिथून असा आवाज यायला लागला. सतीबाईंना वाटलं, आहे कोण नक्की? आत्ता तर आवाज येत नव्हता, अचानक असा आवाज यायला कसा लागला? न राहून तिने मागं बघितलंच. समर्थ सांगती सती समाहुती वरू नको, समर्थ सांगती सती समाहुती वरू नको, जे दिसेल ते तुवा पहावयात तू नको, जे दिसेल ते तुवा पहावयात तू नको. रांधिले सतेच अन्न एकदाच वाढते, रांधिले सतेच अन्न एकदाच वाढते, एकदाच वाढुनी पुन्हा पुढे न यायचे, एकदाच वाढुनी पुन्हा पुढे न यायचे. काय ते असेल मोह मायेला नावरे, काय ते असेल मोह मायेला नावरे. कवी सभामुखी भव्य नेत्र मोठी बावरे, कवी सभामुखी भव्य नेत्र मोठी बावरे. हार पूर्ण शुक्रताय पूर्णरे सत्या क्षणी, हार पूर्ण शुक्रताय पूर्णरे सत्या क्षणी. साकरून नेती स्वामी योग्य बोधती गमनी, साकरून नेती स्वामी योग्य बोधती गमनी, योग्य बोधती गमनी, योग्य बोधती गमनी. तिने मागे वळून पाहिलं आणि पाहते तर काय, साक्षात हनुमंतराय समर्थांच्या बरोबर जेवायला बसले. आणि ते तेजपुंज रूप हनुमंतरायाचं पाहून तिला ते सहन झालं नाही आणि ती मूर्छित येऊन पडली. भाजीपंतांनी डोळ्यावर पाणी मारलं, तिला जागं केलं आणि समर्थांनी त्या दोघांनाही उपदेश दिला. विश्वाचा जनिता से रघुपती, जो कोस तो पाळतो, जो जो होईल दास त्यास अवघ्या, त्रैलोकी सांभाळतो. आले ठरवा खरे अनुभवा, चित्तात ठेवी असा, प्राणांच्या परी तू जपोनी जनिहा, पायी जाई वसा. जय जय वीर समर्थ. समर्थांनी त्या दोघांना उपदेश केला. ते दोघं समर्थांचे शिष्य झाले आणि पुढे सतीबाई हा समर्थांच्या अत्यंत उत्तम शिष्या झाल्या. सद्गुरूंच्या प्राप्तीमुळे एका सतीबाईंचं समर्थ शिष्या सतीबाई म्हणून त्यांना ओळखलं जातं. म्हणूनच तुकाराम महाराज त्यांच्या पूर्वपदात सांगतात, तुका म्हणे साधना सुलभ गोवटे, तुका म्हणे साधना सुलभ गोवटे, परी उपदिष्टे पूर्व पुण्ये, परी उपदिष्टे पूर्व पुण्ये. सत्चरण राजा टाकला समर्थ, सत्चरण राजा
वारा श्री जानकीचा वारा करके वाजवा करटारी नामा कुशे पालका तुया वारी येऊन कल्याण कालाच्या सुखराशी अगे भाव वाला राघवासी आहे विठ्ठलाची वाट उडवरा वासनेला धुड चालवावे गुरुदेव संताशी सदा